हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. पार्ट 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता डोसा खाऊन घाई गडबडीमध्ये निघणार आहोत झू पाहायला, म्हणजेच राणीची बाग पाहण्यासाठी. तर नाश्ता झालेला आहे, तर चला. तर इकडे आपण पहिल्यांदा तिकीट काढलेली आहे. ट्रेनमधनं जायचं आपल्याला भायखळ्याला. नमस्कार. तर आपण आता उभे आहोत घाटकोपर स्टेशन नंबर 4. आपण चाललेलो आहोत भायखळ्याला झू बघायला, आमच्या भाव बहिणींना भेटायला, गेंडा स्वामी, मंकी स्वामी आणि छोटा साप पुढे आणला, छोटा साप दाखवा. गेंडा स्वामी, साप स्वामी, ॲनाकोंडा स्वामी आणि पेंग्विन साप पण आपण लागू. तर आम्हाला ट्रेन मिळाली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत भायखळ्याला. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत झूला, म्हणजेच राणीची बाग. इथे सर्व प्रकारचे तुम्हाला प्राणी पक्षी सर्व काही बघायला मिळेल आणि आम्ही ते बघितलेले आहेत. आणि राणीची बाग पाहिल्यानंतर आम्ही जाणार आहोत पुढे बोटिंगला. असं कर गुंडू, आता आम्ही वाघ बघणार आहे, साप पण बघणार आहे. हे आहे राणीची बाग. मामी वेलकम बॅक टू मुंबई. चल पकड, चल. बॅक टू अरे यार पकड राणीची बाग. सागर, आमच्या सागरला वाटतंय की राणीची बाग म्हणजे फक्त मूर्त्या असतील, पण आता आम्ही सागरला ओरिजिनल पेंग्विन्स, वाघ आणि मोठे मोठे अँडाकोंडा दाखवणार आहे. अँडाकोंडा रिॲक्शन बघूया. अँडाकोंडा पण दाखवणार आणि गेंडा. अरे हा मेन मोठा गेंडा दाखवणार आहे आमच्यासारखा. तूच घे. आणि आमच्यासारखा गेंडा पण दाखवणार आहे. एक छोटा गेंडा, एक मोठा गेंडा. साप सब दिखाएंगे. हमारे ऐसे सांप भी दिखाएंगे. बघा, इथे आहे झेब्रा, अस्वल, भालू, मांकी, हरिण आणि पेंग्विन आणि मगर. काय काय आहे चावेला. तर गुंडू चावते का तुला? खरे घरची नाही आहे, नकली आहे. वरती वाघ आहे आणि मोर पण आहे. ये अरे देखो भालू, मामी का भाई देखो, ये है मामी का भाई. भावा कुठे होतात भावा? भावा इकडे मिठी मार जरा. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे टिश्यूचा वापर कसा करायचा. असा टिश्यू पूर्ण दिवसात एक टिश्यू कसा वापरायचा. मी आज सांगणार आहे तुम्हाला पूर्ण दिवस एक टिश्यू कसा वापरायचा. असा घ्यायचा आणि असा पुसायचा. आता हा टिश्यू ओला झाला तर ह्याला असं डोक्यावर ठेवायचं आणि 2 पावलं चालायचं, टिश्यू वाळतो. परत घ्यायचं आणि परत पुसायचं. 2 पावलं चालायचं, टिश्यू वाळतो. ऑलरेडी उन्हाचे आपल्याला आहे उन्हाचं नवीन रेडा आपण 10 वेळा वापरू शकतो. रेडा सुकेल, भिजत घातला सुकायला घातलं तर. आणि टिश्यू घ्या. वाटल्यास एखाद्याकडे रुमाल नसेल तर आपण हा घामाचा टिश्यू त्यांना पण देऊ शकतो. आता आपण आज चाललोय, बघूया आतमध्ये वाघ आहे का आणि मला अगं इथे फक्त बर्ड्स आहेत. रिश पूजा, यू आर कन्फ्युजिंग. हळू हळू अडकशील तर पडशील. ही आहे चांदीची चेन. याक्स वाज अगं त्यांनी हात मागून ठेवलंय सगळं. शिट, इथे सगळे हे लोकांनी पॉप मोठी केले. ओ माय गॉड. पूजा, हे कोणते पक्षी आहेत? हे सगळे हगरे पक्षी आहेत आणि तुम्हाला दिसत असेल इकडे व्हाईट व्हाईट, हा ऑइल पेंट नाहीये, हा त्यांचा पेंट पडलेला आहे. सारखे खाऊन हागत असतात. छान आहे. पूजा बाजूला. हाच तो हेच त्याने रात्री काय झुंका खाल्ले आणि सगळं व्हाईट व्हाईट करून टाकलं इकडे. हे किती क्यूट आहे. हाय कर. हे हाय कर. मला एक प्रश्न आहे, हे व्हाईट का करतात? शी मे बी दे ईट ओनली व्हाईट थिंग्स. हो हे असली आहेत. अगं वेडीच आहेस. गुंडू वरती बघ. खाली बघ. हे किती मोठा आहे तो. झूम इट. डोंट टच. खालची दोन दाखव ना पूजा. हो, व्हाईट राजहंस होतो. चोच का त्याची? आई शपथ, केवढी मोठी चोच आहे. मजेत आणली ग यांची. आता खाजवते बघा तो. गुंडू कोमावली. एवढा मोठा चोच आहे बघ त्याची. चला. अरे बापरे. ये तुला मी बोलत होते. गुंड्या
पाणी आहे. अंडरग्राऊंड गेलेली आहे तू बघून कशी आणतात ना तुझ्या तू गाण केलंय ना पूजा चल पुढे जा काही ना जुन्या काळात हो मॅन नकली आहे का ग तो अगं बाबू इकडे मगर आहे आणि ते मोठे तोंडाचे ते सुसर आहे, सुसर. तेव्हा तिकडे ठेवले ते 4 आहेत ते हे एकच आहे तिकडे 4 आहेत. हे मगरचं घर आहे आणि हे सुसरचं घर आहे इथे बघा सुसरचं 1 2 3 4 ह्यात कासव आहे दिसणार ना तुम्हाला तुम्ही हा बघा अस्वल अरे गेला तो आला 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 हाय माझा सर्जा राजा ये माणसं हो हे मासलं घेऊन यायची. असे सगळे गावठी लोक आलेले आहेत हाऊ अरे इकडे त्याला घाम आला बघ विचार पाण्यात दुधून आला तो गेंडा आला 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 नाही तो पाण्यात चाललाय तो हे चल तिकडे चल. चला 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 तर गायस भालूने आम्हाला इंटेन्शन नाही दिलं तो ऍटिट्यूड अटेन्शन रे इंटेन्शन तर आता पण आम्ही त्याला बिना अटेन्शन देतो. आम्ही जातो काळ्या तोंडाच्या पॉइंटला टायगर पॉइंट दिस इज द टायगर पॉइंट खूप गर्दी आहे सोमवारी पण एवढी गर्दी इट्स नॉट एक्सपेक्टेड हा बघा ह्या दिशेला गेंडा आहे गेंडा हा बघा हाच दे गेंडा सगळे नकाशे आहेत पेंग्विन कुठे आहे कुठे पेंग्विन तिकडे त्या बघायचं गेंडा नाही पण मला गेंडा बघा इट्स अ ह्यूज ट्रीज मला दिसणार नाही ते पोहत आहेत पाण्यामध्ये गेंडा आहे आता ह्याच्या आतमध्ये आला आला बाहेर आला का गाळच देतो का काय दात घासत नाही वाटतं हो काय करतोय चला चला बघितलं यारनी आलोय आता राणीच्या बागेत आणि दिशा झालाय मूड ऑफ कारण की दिशेला बसायचं बोटीवरती आम्ही आता फुल स्पीड मध्ये बघणार आहे राणीची बाग ह्या दिशेला पेंग्विन तुले अरे आतमध्ये बर्फात पेंग्विनला बघून मला वाईट वाटलं तुम्हाला काय वाटलं असं नाही करायला पाहिजे त्यांचं विश्व किती मोठं आहे मेन काय माहिती त्यांना ती सूट नाही होते हो बिकॉज तिकडचं टेम्परेचर कमी जास्त आपोआप होत असतं तिथे ह्या लोकांनी एकच टेम्परेचर ठेवलं त्यामुळे ते आणि सगळी पिल्ले आहेत तर अशा प्रकारे आम्ही घाई गडबडीत राणीची बाग बघितलेली आहे कारण आम्हाला जायचं होतं गेट ऑफ इंडियाला बोटवर बसायला आणि बोटवरती बसल्यानंतर तुम्हाला मामीची मज्जा बघायला मिळेल नेक्स्ट व्लॉगमध्ये तर नेक्स्ट व्लॉग नक्की बघा हा पार्ट इथे संपूया भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय